एखादा नेता जर आपल्या पक्षात येत नसेल, एखादा व्यक्ती जर आपल्यासारखं वागत नसेल किंवा एखादा पदाधिकारी जर मोठा होत असेल, तर ही विरोधकातली मंडळी म्हणजे जे सत्तेत असणारे सुद्धा इतरांचे विरोधकच असतात आणि जे सत्तेत असतात त्यांचे सुद्धा कुणीतरी विरोधक असतात. हे ह्यांचं चारित्र्य हनन करण्यामध्ये फार मशगूल असतात. म्हणजे एखादा नेता जर एखाद्या नेत्यासोबत जास्त जवळ असेल, तर त्याला विठ्ठल म्हणलं जातं आणि याला बडावा म्हणलं जातं, कारण हा दुसऱ्याला पोचू देत नाही असा आरोप सुद्धा होतो. पण सध्या एक ट्रेंड नवीन तयार झालाय. असं खरं तर कुणाच्याही घरात होऊ नये. तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत वैचारिक वाद असू शकतो. म्हणजे काय? राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या. म्हणून तुम्ही त्याला म्हणजे त्याचं चारित्र्य हनन करणार, त्याला बदनाम करून टाकणार. म्हणजे एखादा नेता आहे, तुम्ही कुठलाही नेता तुमच्या नजरेसमोर आणा. त्याच्या जवळची जी काही त्याची उपनेते असतात, त्याचे पदाधिकारी वगैरे असतात, त्यांना वेळोवेळी कसं बदनाम करायचं यासाठी प्रयत्नशील असतात. पण त्या नेत्याला बदनाम करण्यासाठी त्याला जर मुलगा असेल तर त्याच्या बायकोत आणि त्या नवरा बायकोत जर डिस्प्यूट असेल, सासरा म्हणून किंवा सासू म्हणून ही नेता बदनाम करायची असेल, तर त्या सुनेला हाताशी धरतात हो. कधी कधी म्हणजे त्या सुनेला अशी काही पट्टी पडवतात की यांच्या विरोधात बोललं तर याचं करिअर संपेल. जुने पुराणे वाद उकरून काढले जातात, त्यांच्या वादावर हे यांची राजकीय पोळी भासतात. असं राजकारण म्हणजे कुठल्या थराला चाललं? मध्ये मी एका महिला नेते आहेत, नाव कुणाचंच घेणार नाही, ती माध्यमांवर जे काही सत्ताधारी आहेत त्यांचे प्रचंड वाभाडे काढते. म्हणून काय केलं? तिच्या सुनेला पुढे केलं आणि ही सासूच अत्यंत नालायक आहे, आमच्या कुटुंबात वाद लावला किंवा आमचं पटत नाही. आणि सहज त्या चॅनलवाल्यांनी त्या बातम्या सुरू असताना विचारलं की किती दिवसापासून लांब राहतात नवऱ्यापासून? तर ते म्हणे 5-6 वर्ष झाली. मग 5-6 वर्ष झाली, तुम्ही आत्ता जाग्या झाल्या. खरं तर तुमच्यावर अन्याय झालाय, तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते कायदेशीर प्रक्रिया अवलंबली पाहिजे. पण आता या महिला नेत्याला अडचणीत आणण्यासाठी, बदनाम करण्यासाठी किंवा त्या पक्षातून तिची प्रतिमा डागाळण्यासाठी तुम्ही आता का माध्यमांसमोर आलाय? बरं, तुम्ही आता कधी भेटले का? तुम्ही काय चर्चा केली का? तुम्हाला परत म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये एकत्र यायचंय की वेगळं व्हायचंय? जे काय असेल, तुम्ही एकत्र बसून का हा मुद्दा म्हणजे हे करत नाही? त्या काही बोलल्या नाहीत. मी त्यावेळेस फक्त एक विचार केला होता की यांच्या मागे कोणतरी आहे जो यांना पुढे करून तो त्यांची राजकीय पोळी भासतो. मला त्या आजपर्यंत म्हणजे ही 3-4 वर्षापूर्वीची घटना आहे. आज 2026 जुलै महिना आणि 12 तारीख आहे. परत त्या महिला दिसल्या नाही, जी सून म्हणून त्यांनी हे केली. पण मला असं वाटतं कायद्याने त्यांनाही संरक्षण दिलंय. त्यांच्यावर जर काय कुटुंबात अन्याय अत्याचार होत असेल, काहीही त्यांचा छळ होत असेल, तर त्या तक्रार करू शकतात. आणि समजा तक्रार केली तर परत तुम्ही कशाला येता? मग कायदेशीर लढाई लढा, तुमच्याकडे काय पुरावे असतील न्यायालयीन द्या. पण ज्यावेळेस सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर येता आलं म्हणजे आणलं जातं, त्यावेळेस या सगळ्या फ्रेमला काय म्हणतात, तर त्यांच्या जे पाठीमागे असतं अपडेट घेणारं देणारं, त्यांच्याशी हितगुज करणारं, त्याचा हेतू एवढा डेंजर असतो की यांना फक्त बदनाम केलं पाहिजे. फार दिवसांनी मी आज परत एक बातमी ऐकली आणि मला वाटलं की हा व्हिडिओ आपण बोललं पाहिजे याच्यावर. म्हणजे तो व्यक्ती जर जी घटना आता कोकणातल्या एका नेत्या बद्दल महाराष्ट्रासमोर आली, त्यांची ती सून मीडिया समोर म्हणते की 3-4-5 वर्षापूर्वी, ही सुद्धा मी जे मागची सांगितली घटना तशीच आहे. 3-4 काय 5 जी काही वर्ष असतील त्यावेळी म्हणजे या व्यक्तीचा मुलगा म्हणजे या स्त्रीचा नवरा हा शरीर संबंध ठेवण्यासाठी सक्षम नव्हता, समर्थ नव्हता. म्हणून काय केलं, तर हिच्यातच दोष आहे असं म्हणून कुठल्या बुवाकडे जाणे, बुवाबाजी करणे, काही कर्मकांड करणे, थोतांड करणे, हे सगळे प्रकार केले गेले. कधी? 3-4 वर्षापूर्वी. आणि त्यांनी जे आता सासऱ्याला नोटीस पाठवली त्याच्यात किंवा तक्रार दाखल केली, त्याच्यात काय म्हटलंय?
की हे सगळं करत असताना बरं यांच्यासोबत कोण असलं पाहिजे होतं? सासू सासरे अपेक्षित, नवरा, म्हणजे ते दोषी ठरतील. त्यांनीच त्याच्यामध्ये म्हटलंय की त्या स्त्रीने की माझे आई वडील पण होते. मी माझ्या वकिलाच्या नजरेतून पाहतोय आणि ज्यावेळेस तुमच्या आई वडीलच तुमच्या सोबत असतील, म्हणजे या सगळ्या गोष्टीला तुमचा वैयक्तिक तर म्हणजे सहभाग आहे, पाठिंबा आहे, होकार आहे, प्लस तुमच्या आई वडिलांचा सुद्धा आहे. आता या स्त्रीच्या सासू सासऱ्याने आणि नवऱ्याने या तिघाला कन्व्हिन्स करणं म्हणजे किती मोठी गोष्ट. कुणीतरी कुणाला विरोध करायला पाहिजे. बरं तुमच्यावर केलं तर तुम्ही विरोध करायला पाहिजे. आई वडिलांनी का गप्प तुमच्या बसले? आता प्रकार बघा, मी जो मगाशी सुरुवातीला सांगितलं त्यावेळेस महिला नेता होती, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. ती मुंबईची आहे. कदाचित तुम्हाला नावं माहित असतील तर तुम्ही शेअर करू शकता. माझी नैतिक जबाबदारी आहे की बरोबर नाही कुणाच्या वैयक्तिक कुटुंबापर्यंत जाऊन असं लांछनास्पद काही बोलणं, पण नाव न घेता बोलणं आपण समजू शकतो. तुमच्या नजरेसमोर जर तुम्हाला माहित असेल फार तर व्यक्ती समोर आहे. आता सुद्धा जी व्यक्ती समोर आणली जाते, हे बघा, त्यांनी सांगितलं की आम्ही असं केलेलंच नाही, ही 3-4 वर्षापूर्वीची घटना आहे. माझं मत आहे, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते असू द्या किंवा कुणाच्याही जवळ असू द्या किंवा तुमचे नेते फार मोठे असू द्या, तुम्ही जर हे अगोदरी कृत्य केलं असेल तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, केलं असेल तर. पण तुमच्यावर आता आरोप करणं हे किती बुद्धीला पटतंय याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं यासाठी क्रमपात्र आहे की इथं सुडाची भावना आहे हे एकंदरीत लक्षात येतं. एखाद्याला तुम्ही जर जिंकू शकत नसाल किंवा त्याला हरवू सुद्धा शकत नसाल, त्याच्या विरोधात तुम्ही लढू जरी शकत नसाल, तर तुम्ही जर हे असलं अस्त्र वापरलं, त्याला बदनाम करणं, चारित्र्यहनन करणं किंवा तुम्हाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही त्याला डागाळून टाकत असाल, तर तुमच्याकडे कायद्याने तुम्हाला संरक्षण दिलंय ना. जाणा न्यायालयात पुरावे सहित तक्रार दिली पाहिजे. पोलिसांकडे जा, गुन्हे दाखल करा. पोलीस तपास करतील, योग्य असेल तर योग्य निर्णय घेतील. समजा पोलिसांनी सुद्धा सरकारच्या आशीर्वादानं सूडबुद्धीनं केलं, न्यायालयात सगळे बाजू मांडतील. पण बदनाम करून काय मिळतं हा माझा प्रश्न आहे. 2च घटना तुमच्यासाठी खूप आहेत. कदाचित जे जे पैसेवाले असतात, मातब्बर असतात आणि ज्यांना राजकीय दृष्ट्या डिस्टर्ब करायचे, संपून टाकायचंय, त्यांच्या बाबतीत जर ह्या अशा घटना म्हणजे पुढे आल्या तर समजून घ्यायचं की याच्यामध्ये काय. आता समजा एखाद्याने अजून एक तिसरी घटना जी वेगळीच सांगतो. परवा कोल्हापूरकडच्या एका नेत्यानं म्हणजे कसे पैसे मागितलेत एखाद्या ठेकेदाराला याची व्हिडिओ व्हायरल झाली. ही व्हिडिओ 100% खरी आहे. आता एक फॅड नवीन तयार झालंय. लगेच म्हणतात ती व्हिडिओ मॉफ केलेली होती, त्याच्यात वेगळं वेगळं घुसडलं होतं, खरी नाही. याच्या अगोदर सुद्धा एका मंत्र्याची एका रेस्ट हाऊस वरची व्हिडिओ तुम्ही पाहिली होती, त्यांनी पण हे स्टेटमेंट दिलं. साल्यानो, तुम्ही हे सगळे घाणेरड्या गोष्टी करता आणि सापडल्यानंतर त्या व्हिडिओला का दोष देता हो? म्हणजे तुमची नीतिमत्ता काय आहे हे लक्षात येतं. बरं, चांगलं वाईट हा समाज ठरवेल, त्यांचे मतदार ठरवतील, कुटुंबातली मंडळी ठरवतील, नाहीच कुणी काय ठरवलं तर त्याची बायको लेकरं ठरवतील. त्याच्यापेक्षा भयानक स्वतःचं मन तरी. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी मनातून तरी थोड्या लाजा बाळगल्या पाहिजेत, इतकं माझं साधं सरळ त्या कोल्हापूर आणि त्या व्हिडिओच्या बद्दल. तुमची बदनामी झालेली असताना तुम्ही जर दुसऱ्यावर ढकलून आणि माझी बदनामीसाठी केलं असं म्हणत असाल, हा जसा खोटारडेपणा आहे तसं दुसऱ्याचं पण बदनाम करणं हा खोटारडेपणा असू शकतो असं माझं मत आहे. तुम्हाला हे सगळं पटतं का? तुम्हाला करायचंय ना दर्जेदार राजकारण, स्वतःच्या बळावर करा, ताकदीनं करा. न्याय मिळवायचा असेल तर लढा. आणि समजा तुमच्यावर अन्याय झाला असेल तर न्यायासाठी तुमच्याकडे अख्खे सगळे उभेत ना. योग्य व्यक्तीकडे जाऊन करा ना. सोडाची भावनेने जे प्रेरित आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही कुणाला फसवताय? स्वतःला, समाजाला की व्यवस्थेला? याचा सुद्धा शोधबोध घेणं फार महत्वाचं. टू द पॉइंट चर्चा आहे. तुम्हाला पटलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की मी जे बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे, किंवा मी जे उदाहरणं दिलेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे. बंडखोर नेता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल पूर्ण पाहत चाला इतर व्हिडिओ आणि
व्हिडिओ इतरांना शेअर सुद्धा करत चला. धन्यवाद. जय शिवराय.